नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल मराठीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये घरच्याच माणसांकडून त्रास होत असेल तर काय करावे हेच आपण पाहतोय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण जरी कितीही सुखी समाधानी असलो किंवा आपला परिवार किती जरी आनंदी दिसत असेल तरी देखील आपल्या आयुष्यात काही लोक अशी असतात जे आपल्या आयुष्यात आल्यावर आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. म्हणजे काही लोक अशी असतात जी आपल्या आयुष्यात येताच आनंद देऊन जातात आणि काही आपल्या घरातलीच किंवा जवळचीच लोक अशी देखील असतात जे आपल्या आयुष्यात आल्याबरोबर आपलं आयुष्य नरक होत जातं. त्रास परक्या लोकांकडून होत असेल, बाहेरचे कुणीतरी आपल्याशी चुकीचं वागत असेल, आपल्याला समजून घेत नसेल तर आपण ते सहन करू शकतो. त्याचा आपल्या मनावर एवढा परिणाम होत नाही. परंतु त्रास जर घरातल्याच लोकांकडून होत असेल, घरच्यांनीच आपल्याला न समजणे, आपल्यावर रागावणं, अपमान करणं या गोष्टी मनाला खूप लागतात. माणूस आतून खूप तुटून जातो. जर आपल्या घरातल्या माणसांकडूनच आपल्याला त्रास होत असेल, आपल्याला अपेक्षित प्रेम, साथ आणि समर्थन मिळत नसेल तर त्यांच्याशी कसं वागावं, काय करावं यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काही उपाय शेअर केलेले आहेत, ज्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात मदत होईल. तरी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. नंबर 1. संवाद साधा आणि शांतपणे निर्णय घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल किंवा त्याचे विचार आपल्या विचारांशी जुळत नसतील तर अशा वेळेस सुरुवातीला थोडं शांत राहायला हवं. लगेचच प्रतिक्रिया देऊ नये. आपण जर लगेचच प्रतिक्रिया दिली तर ती प्रतिक्रिया रागाने किंवा तणावाने भरलेली असते, ज्यामुळे समोरच्याला राग येतो, आपल्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि नाते देखील कमकुवत होत जाते. त्यामुळे आधी समोरचा व्यक्ती आपल्या विचारांशी का सहमत नाही, त्यामागे त्याचं काय कारण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्याची काहीतरी वेगळी मजबुरी देखील असू शकते, त्यामुळे त्याचे म्हणणे तुमच्या म्हणण्याशी जुळत नसते. संवाद साधल्याने किंवा बोलल्याने अनेक गैरसमज दूर होतात आणि शांतपणेच कुठल्याही गोष्टींवर निर्णय घेता येतो. बोलण्यामध्ये जर वाद जास्त वाढत असेल तर थोडा वेळ शांत राहा. तुमच्या मनातला राग शांत होऊ द्या. तो अटीतटीचा क्षण जाऊ द्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि पुन्हा नंतर तुम्ही त्या गोष्टीवर काहीतरी सोल्युशन काढू शकता. 2. घरातल्या लोकांना वेळ द्या आणि त्यांचा दृष्टिकोन देखील समजून घ्या. कधी कधी आपल्याला असं वाटतं की समोरचा व्यक्ती नेहमी आपल्यावर का रागावतो किंवा त्याचं वागणं असं कठोर का आहे. त्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीचा तिरस्कार करण्याऐवजी किंवा त्याला चुकीचे समजण्याऐवजी त्याचा दृष्टिकोन काय आहे ज्यामुळे तो आपल्याशी असं वागतोय हे समजून घ्या. समोरच्या व्यक्तीला वेळ द्या. त्याची बाजू देखील ऐकून घ्या, समजून घ्या. कदाचित समोरचा व्यक्ती आपल्याशी असा वागतो यामागे तो आपली जास्त काळजी घेतो किंवा आपल्याप्रती त्याच्या मनात चिंता असते, त्यामुळे तो आपल्याला प्रत्येक गोष्टीवर रागवत असतो, असं देखील असू शकतं. किंवा समोरचा व्यक्ती तशाच वातावरणात वाढलेला असतो, त्याच्या मनावर तसेच संस्कार लहानपणापासून झालेले असतात, त्यामुळे त्याचा स्वभाव तसा झालेला असतो. त्याला शांतपणे बदलण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीला स्वतःमध्ये बदल करायला थोडा वेळ लागेल आणि तुमच्या समस्या देखील निश्चितपणे सुटतील. 3. नवरा बायकोमध्ये मतभेद असतील तर जर मतभेद असतील तर त्यांचंच एकमेकांशी पटत नसेल किंवा एकमेकांपासून त्रास होत असेल तर अशा वेळेस शांतपणे बोलून तुमच्या मधले मतभेद दूर करा. तरी देखील ताळमेळ बसत नसेल तर तुम्ही एकमेकांपासून कायमचे वेगळे राहून आनंदी राहू शकता. ते देखील जर तुम्हाला शक्य नसेल तर नवरा असेल आणि त्याला बायकोकडून त्रास असेल तर त्या व्यक्तीला इग्नोर करायला शिका, सोडून द्यायला शिका. त्याच्या काही गोष्टी मनावर घेऊ नका. ज्या गोष्टींमुळे समोरच्याचं आणि आपलं बिनसता असेल त्या गोष्टी त्या व्यक्तीला चुकूनही सांगू नका. काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या स्वतःपुरत्याच राहू द्या. म्हणजे एक नॉर्मल आणि साधं आयुष्य जगा. यामुळे कदाचित तुमच्यामध्ये होणारे मतभेद कमी होत जातील.
यासाठी एका जणाला समजूतदारपणा घ्यावा लागतो. तू मोठा मी लहान असं म्हणावं लागतं आणि पुढे चालावं लागतं. तेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होत नाही. 4. घरात सुखी राहायचं असेल तर सर्वांच्या आधी स्वभाव ओळखूनच त्यांच्याशी तसे वागावे आणि त्रास देणाऱ्या लोकांना खोटे मोठेपण द्यावे. फक्त वरचेवर गोड बोलून बाकी कोणतीही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याला देऊ नये. नंबर 5. ज्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास होत असेल ती व्यक्ती घरात नाहीच असे समजून वागावे. फक्त जरूरपुरताच त्याच्याशी व्यवहार करावा. आपण रिकामे जरी असलो तरी देखील दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत मन गुंतवून विरंगुळा करावा, परंतु त्या व्यक्तीशी जास्त संपर्क ठेवू नये. काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा असतात ज्यांचा आपल्याला मनातून तिरस्कार वाटतो, परंतु त्यांना आपण सोडू शकत नाही. नाईलाजाने त्यांच्यासोबत आपल्याला राहावंच लागतं. अशा वेळेस आपणच थोडंसं शहाणपण दाखवावं. 6. कोणाच्याही सांगण्यावरून मनात गैरसमज करू नका. स्वतःच्या कानांनी ऐकल्यावर आणि डोळ्यांनी पाहिल्यावरच कुठल्याही गोष्टींविषयी गैरसमज करावा. काही वेळा आपली लोक आपल्याला चांगलं शिकवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतात आणि बाहेरची फक्त आपल्याला भडकवण्याचाच प्रयत्न करतात. अशा वेळेस आपल्याला घरची वाईट आणि बाहेरची लोक चांगली वाटायला लागतात. त्यावेळेस एकच विचार करावा, समोरची लोक आपली आहेत, ती आपल्याविषयी किंवा आपलं वाईट व्हावं असा विचार कधीच करू शकत नाहीत. फक्त काही गैरसमज असतात, त्यामुळे आपल्याला वाटते की आपली लोक आपल्याला त्रास देतात. शांतपणे या गोष्टीवर विचार करावा. 7. आपल्या घरातल्यांसाठी आपण खूप केलं पण तरी देखील ते विसरून गेलेत आणि आपल्यावर वाईट वेळ आली तेव्हा आपल्या सोबतीला नाहीत असे आपल्याला ज्या वेळेस वाटते त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे झालं ते आपण बदलू शकत नाही. आपण त्यांच्यावर अतिविश्वास ठेवला पण त्यांनी आपला विश्वासघात केला. आता दुःखी होण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला खूप मोठा धडा शिकवला की यापुढे तुम्ही त्यांच्याशी कसं वागावं, किंवा त्यांनी तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं. त्यांचे आभार माना आणि आपलं पुढचं आयुष्य आपल्या आलेल्या अनुभवावरून जगा. 8. आपल्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होऊ द्यावा किंवा नाही, किंवा किती प्रमाणात होऊ द्यावा किंवा अजिबात होऊ देऊ नये हे शिकून घ्या. कारण अशी निगेटिव्ह लोक तुम्हाला आयुष्यभर तुमच्या संपर्कात येत राहणार. कोणाकोणाला तुम्ही तोंड देणार. त्यापेक्षा मी कोणाचा नातेवाईक नाही, कोणी माझा मित्रही नाही, शत्रूही नाही, जवळचाही नाही आणि दूरचाही नाही, माझा कोणाशी काहीही संबंध नाही असे मनाला समजून घ्या. ही माझी सर्व नाती फक्त बाह्य आहेत असा विचार जेव्हा तुम्ही मनातून कराल त्यावेळेस या लोकांपासून तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. 9. आपलेच लोक आपल्याला कपटी म्हणतात आणि तशीच वागणूक पण देत असतील आणि त्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असेल तर अशा वेळेस अशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि समाजात आपलं असं नाव कमवा की जे बघून त्यांनाच त्रास झाला पाहिजे. कारण तुम्ही करून किती प्रतिकार करणार अशा व्यक्तींचा. त्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाकडे लक्ष द्या आणि असे कर्तृत्व करून दाखवा की त्या व्यक्तींना देखील त्यांच्या वागणुकीबद्दल पश्चाताप झाला पाहिजे. 10. घरातलं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडून जेवढे प्रयत्न होत असतील की घरातल्या लोकांकडूनच आपल्याला त्रास होतोय तो त्रास कमी व्हावा यासाठी आणि घरातले वातावरण शांत राहण्यासाठी आपल्याला अशा लोकांपासून दूर जावे लागेल तरी जावे. कारण जर त्यांच्याजवळ राहिल्याने नकारात्मकता निर्माण होत असेल त्यापेक्षा दूर जाऊन तुम्ही देखील शांततेत आयुष्य जगा आणि मी देखील माझे आयुष्य शांततेत जगतो असे म्हणून त्यांच्यापासून दूर जा. आपल्या कर्मावर आणि नशिबावर विश्वास ठेवा. जरी तुमच्याजवळ आज काही नसले तरी देखील तुमच्या नशिबात जे असेल ते तुम्हाला लवकरच मिळेल आणि तुमचे कर्म चांगले असतील तर तुमचं नेहमी भलं होईल. म्हणून फक्त प्रॉपर्टी किंवा हक्कासाठी आपल्याच माणसांना एकमेकांचे दुश्मन होऊ देऊ नका किंवा एकमेकांच्या रक्ताने तुमचे हात भरू नका. हे बघा, तुम्ही जर समजूतदार असाल तर कोणत्याही परिस्थितीमधून तुम्ही निश्चितपणे मार्ग काढाल
पण फक्त नेहमी अटीतटी करणे किंवा मीपणा मिरवणे यामध्ये काहीच निष्पन्न होत नाही आणि काहीच फरक पडत नाही. आपण कोणाचे 2 शब्द ऐकून घेतले, जर आपल्याला आपली नाती वाचवायची असतील तर समोरच्याकडून अपेक्षा करू नका. तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही नाती वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करा. आशा आहे की तुम्हाला माझे हे काही प्रेरणादायी विचार आवडले असतील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार जरी सकारात्मक बदल होणार असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. जर घरातल्या लोकांकडूनच आपल्याला त्रास होत असेल तर यावर तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून धन्यवाद.